सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता उमेदवार जे आहेत ते आपापला ठसा राजकारणात उमटवण्याचा प्रयत्न करतात। यात अनेक नौके जे आहेत ते उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच प्रकारे आता सध्या आपण आहोत वॉर्ड क्रमांक चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 147च्या रिपब्लिकन सेनेच्या कार्यालयासमोर ज्याचं उद्घाटन आता थोड्याच वेळात होणार आहे आणि त्यांच्या जे उमेदवार आहेत या वॉर्डच्या निकिता पोळ या आता सध्या आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, आता सध्या तुम्ही आता उभ्या आहात उमेदवारीसाठी आणि तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे, काय नेमकी एक महिला म्हणून तुम्हाला तुमची नेमकी काय भावना आहे सध्या? एक महिला म्हणून आज एक महिला म्हणून मी या ठिकाणी उभी आहे। याचं कारण असं आहे की आजही महिलांना तितकंसं राजकीय अस्तित्व जेव्हा जेव्हा महिला राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते तेव्हा इथली पुरुषी मानसिकता तिला वेळोवेळी खाली खेचण्याचा प्रयत्न करत असते। अगदी माझ्याही बाबतीत त्याच पद्धतीने झालेलं आहे, पण तरीही कुठल्याही पद्धतीने हार न मानता मी त्या पुरुषी अहंकाराला आणि पुरुषी बुरसटलेल्या विचारांना मी चॅलेंज केलेलं आहे आणि ते एक्सेप्ट देखील मी केलेलं आहे आत्ता। आणि त्याच बाबतीत मी आज रिंगणात उतरलेले आहे, मैदानात उतरलेले आहे। मी काल परवाची नाही आहे, तर मी गेल्या 10 वर्षांपासून राजकीय सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करते। मी महिला सक्षमीकरणासाठी कामं केलेली आहेत, मुलांच्या बेरोजगारीसाठी कामं केलेली आहेत, इथे जे नशेचं वाढतं प्रमाण आहे त्याच्यासाठी कामं केलेली आहेत। ज्या मूलभूत प्रश्न आहेत जसं लाईट, कचरा, पाणी हे जे आहे जे अजूनही चेंबूरसारख्या या विभागामध्ये अजूनही या ठिकाणी लाईट पोचलेली नाही आहे, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत। तुम्ही येताना बघितलं असेल आजही माझ्या रस्त्याचं काम अपूर्ण राहिलेलं आहे आणि हे सगळं करण्यासाठी जर इथे कोण करणार असेल तर ते मला असं वाटतं की जेव्हा महिला म्हणून एक इथे येईल आणि ती ते चांगल्या प्रकारे करू शकते, त्यासाठी आज मी या मैदानात उतरले। दुसरी गोष्ट अशी की महिला म्हणण्यापेक्षा ज्यांना तळमळ आहे, जे ग्राउंड लेवलला राहतात, जे ग्राउंड लेवलला करतात त्यांची तळमळ आहे तेच लोक इथे येऊन कामं करतात। नाहीतर कसं होतं, वरच्या लेवलचे येतात, वरच्या लेवललाच पैसे खातात आणि वरच्या लेवललाच निघून जातात। खाली जे राहिलेले लोक आहेत त्यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त ही फरफट येते, जे आत्ताही येते। मी एका सामान्य घरातून आलेली आहे, अगदी सामान्य कुटुंबातून आलेली आहे। माझ्याकडे कुठलाही बक्कळ पैसा अगदी गोणीने भरलेला नाही आहे। जे आत्ताचे उमेदवार आहेत ते गोणीने भरून पैसे मैदानात उतरलेले आहेत आणि त्या सगळ्यांना मी टक्कर देणार आहे, त्या सगळ्यांना मी चॅलेंज केलेलं आहे आणि अगदी ते एक्सेप्टसुद्धा केलेलं आहे। नक्कीच, जर तुम्ही इकडे पाहाल तर चेंबूर ह्या विभागामध्ये अनेक बहुजन जे आहेत ती संख्या जास्त आहे, त्यामुळे कुठेतरी आधीपासून ह्या ज्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे ते कुठेतरी मुद्दाम केलं गेलेलं आहे की त्यांना काम नव्हतंच करायचं, असं काय तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली हे सगळं मुद्दामून केलेलं आहे, हा माझा अगदी बेखौफपणे आरोप आहे। कारण इथे सगळ्यात जास्त बहुजन लोक राहतात आणि बहुजन लोकांसाठी जो फंड येतो तो ॲक्च्युअलमध्ये त्या लोकांसाठी मिळालेला आहे का, त्यांना दिलेला आहे का, त्यांच्या योजनांवर काम केलेलं आहे का? जर हे तुम्ही बघितलं तर इथे कुठेही तुम्हाला दिसणार नाही की त्या बहुजनांसाठी काम केलेलं आहे। आज त्यांची मुलं हाऊसकीपिंगची कामं करायला जातात। जर माझ्या आजूबाजूला इर्दगिर्द 8 मोठमोठ्या कंपन्या आहेत तर त्या 8 मोठमोठ्या कंपन्यांमध्ये माझ्याकडे मुले शिकलेली नाही आहेत का, माझ्या मुले शिकलेले नाही आहेत का? आहेत, पण तरी देखील त्यांना मुद्दाम डावलण्यात येतं कारण ती बहुजनांची मुलं आहेत। बहुजनांनी कुठेतरी पुढे येऊ नये हे जर ह्या इथल्या प्रस्थापितांना वाटत असेल तर त्याच्यामुळे ते केलेलं आहे आणि असं मी ठामपणे बोलते। नक्कीच, आता या सध्या तुम्ही अनेक समस्यांबद्दल बोलून दाखवलं। तुम्ही येणाऱ्या काळात आता तुम्ही ऑलरेडी तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही आधीच 10 वर्षापासून कार्यरत आहात, त्यामुळे समाजकार्य म्हणजे राजकारण नसेल तरी समाजकारणात तुम्ही कार्यरत आहात आधीपासून आणि नगरसेवक पद किंवा राजकारणामध्ये कायम जास्त वाटा हा समाजकारणाचाच असला पाहिजे, त्यामुळे तुम्ही आधीच समाजकारण करत आलात। पण यापुढे तुम्ही जर निवडून आलात तर तुम्हाला एक राजकारणाचं पाठबळ मिळेल आणि त्यामुळे तुम्ही समाजकारण कराल, तर कशा प्रकारचं समाजकारण तुम्ही करू पाहताय? आज मी समाजकारण करत असताना सत्तेच्या या बाजूला बसलेली आहे, त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट भांडून त्यांना घ्यावी लागते। पण जेव्हा मी सत्तेच्या त्या बाजूला जाईल ना तेव्हा मला माझ्या लोकांसाठी भांडावं लागणार नाही आहे, कारण मला माहिती आहे माझ्या महिलांना आज कुठलीही योजना मिळालेली नाही आहे। माझ्या महिला घरकाम करण्यासाठी जाते आहे। जर मी सत्तेवर येते आहे तेव्हा माझ्या महिलांना घरकाम करण्यासाठी जावं लागणार नाही आहे, कारण ते प्रकल्प मी इथे घेऊन येते की माझ्या महिलांना इथेच याच विभागामध्ये काम मिळेल, तर ते एक बेनिफिट त्याचं असणार आहे। दुसरं असं आहे की बेरोजगारी वाढत चाललेली आहे। का वाढली आहे बेरोजगारी? जर एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत तरीही बेरोजगारी वाढती आहे, म्हणजे हे प्रस्थापितांचं आणि इथल्या प्रशासनाचं अपयश आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझ्या मुलांसाठी इकडे जे बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, अगदी तुम्ही रात्री येऊन बघितलं ना टप्प्याटप्प्यांवर नाक्यानाक्यांवर मुलं अगदी नशा करत बसलेली असतात। का बसलेली असतात? कारण त्यांच्याकडे कुठलीही कामधंदा नाही आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार इथले प्रस्थापित आहेत।
त्याच्यामुळे आधी तर आपण त्यांना रोजगार कसा देता येईल, महिलांसाठी प्रकल्प कसे उभे करता येतील, तर ह्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाणार आहोत. इथल्या ज्या आर्थिक मूलभूत समस्या आहेत, लाईट, कचरा, पाणी, आज जर तुम्ही ह्या विभागाच्या पलीकडे गेलात, अजूनही तिथे अंधार आहे, अजूनही महिला सुरक्षित नाही आहेत, अजूनही मुलींना बाहेर पडायला रात्रीची भीती वाटते. जेव्हा मी इथे निवडून येईल, कुठलीही महिला असुरक्षित तिला वाटणार नाही आहे, इतकं मी ठामपणे आज इथे सांगते. नक्कीच तुम्ही ज्या अपेक्षा आता तुम्ही ज्या निवडून आल्यानंतरच्या ज्या अपेक्षा बोलून दाखवल्यात त्या सगळ्या अपेक्षांवर तुम्ही खरे उतराल. तुम्ही ज्या जे आता दावे केले त्यावर तुम्ही खरे उतराल अशी अपेक्षा इथल्या प्रत्येक महिलेला आहे. एक महिला म्हणून जसं तुम्ही मगाशी सांगितलं की एक महिला म्हणून राजकीय आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला वेगळा जोर लावावा लागतो, कारण ती पुरुषी मानसिकता ही कायमच त्यांना मागे खेचण्यासाठी बनलेली आहे. मात्र मग तुम्हाला ज्यावेळेस रिपब्लिकन सेनेकडून जेव्हा तिकीट मिळालं, काय नेमकी भावना होती तुमच्या मनात, काय वाटतं? ॲक्च्युली मी वंचित बहुजन आघाडीबरोबर काम केलं होतं, पण ज्या पद्धतीने मला आधी सांगितलं गेलं की इथली सीट तुझी आहे, कन्फर्म आहे, तू तयारी कर, त्या उद्देशाने आम्ही घराघरांपर्यंत पोचलो, घराघरांमध्ये सगळं सांगितलं आणि शेवटच्या क्षणाला आमची तिकीट विकली गेली. अगदी हा माझा आरोप आहे. आणि त्याच्यामुळे मग काय करायचं, माझा 6 वर्षांचा मुलगा आहे, मी त्याला घरामध्ये ठेवून रात्री 1-1, 1:30, 2-2 वाजेपर्यंत अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मी सगळे विभाग पिंजून काढलेले आहेत. मी सगळ्यांच्या घरी पोचलेली आहे, सगळ्या लोकांपर्यंत गेलेली आहे आणि हे माझ्या वरिष्ठांना माहिती होतं, माझ्या मुंबई कमिटीला माहिती होतं, तरीसुद्धा जाणून बुजून केलेला माझ्याबरोबरचा तो प्रकार होता. मग आम्हाला असं वाटतं की एक महिला म्हणून जेव्हा महिला पुढे येण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपलेच लोक तिला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. आपलेच लोक म्हणण्यापेक्षा हे जे इथे बसलेले पुरुष आहेत ते वेळोवेळी मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. आनंदराव साहेबांचे खूप खूप आभार की त्यांनी शेवटच्या 1 मिनिटासाठी सुद्धा माझ्यासाठी तो दरवाजा उघडा ठेवला होता. त्यांच्याकडे ती दूरदृष्टी होती की माझ्याकडे एक सक्षम आणि कणखर नेतृत्व येतं आहे आणि नक्कीच भविष्यात येणाऱ्या काळासाठी रिपब्लिकन सेनेला याचा फायदा होणार आहे. सो मी त्यांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं साहेब मला तिकीट हवं आहे, मला लढायचं आहे, मी जिंकेन हारेन ही नंतरची गोष्ट, पण ज्या पद्धतीने माझ्यावर इथल्या कमिटीने असेल, इथल्या राजकीय दबावाखाली किंवा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला असेल, मी हार मानणारी नाही आहे. सो मला तिकीट हवं आहे, मी लढते. मी हा नाही विचार केला मी जिंकणार आहे की काय आहे, पण मी पूर्णपणे मैदानात उतरले आणि अगदी ताकदीने लढणार आहे. खरं तर पक्ष कुठलाही असो, उमेदवार महत्त्वाचा असतो, आपलं काम महत्त्वाचं असतं. आपण काय आपल्या विभागासाठी करू पाहतोय, ती व्यक्ती नेमकी कोण आहे, तो उमेदवार कोण आहे, हे खरं तर महत्त्वाचं असतं. त्यामुळे या पक्षात वगैरे या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक योग्य उमेदवार असणं हे खरं तर आजच्या तारखेला गरजेचं आहे असं मला वाटतं. कॅमेरामॅन गायकवाडसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.